एवढं तर झालंय, हे बघा, हे एवढं फुगवून झालंय मस्तपैकी. आता बाकीचे छोटे मोठे फुगे फुगवायचे, अजून फुगवायचे, हे एक फुगवायचे, हे एक फुगवायचे, 2 फुगवायचे, अजून आहे, काम भरपूर आहे. आज फायनली एवढं झालंय बघा, एवढं झालंय. लय मुश्किलने झाले यार, या पडद्याला ना चिपकतच नव्हतं, थोडं मुश्किलनेच झालंय, बट झालंय. एकटा काय काय करणार आहे. मम्मीने पण थोडी हेल्प केली मला, बट मम्मीला पण जेवण वगैरे करायचंच आहे, तर एवढंच केलंय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला, मी पण आत्ताच उठलोय, वाजलेत 8. तर उठलोय, तर आता आंघोळ करून घेतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो, ठीक आहे. तर आंघोळ करून फ्रेश झालोय मी, आता नाश्ता करायला बसलोय. हे बघा, कुठली भाजी आहे ही माहीत नाही मला, मला वाटतंय चवळीची भाजी आहे. चवळीची भाजी आणि चपाती आणि पोळा आहे सकाळचा. सकाळी मम्मी अर्धा डब्याला घेऊन गेली आणि अर्धा मला ठेवला, तर खाऊ फटाफट. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झाला आहे माझा. आता मी चाललो आहे डेकोरेशनचं सामान आणायला, बड्डेच्या डेकोरेशनचं. ॲक्च्युली माझ्या पप्पाचा उद्या 50वा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही थोडं छोटंसं सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे मी फक्त प्लॅन एक्झिक्यूट करणार आहे, बाकी भावाचीच प्लॅनिंग आहे सगळी, भाऊच खर्च करणार आहे. माझ्याकडं जर असते पैसे तर मी केले असते खर्च. मला एक गोष्टीचं चांगलं पण वाटतं आणि थोडं नाही का दुःख पण होतं आहे की यार माझ्याकडे काही नाही. नाहीतर माझ्याकडे जर काही असतं ना, तर मी आणि माझ्या भावाने मिळून नाही का खूप मोठं सेलिब्रेट केलं असतं. कारण माझ्या डोळ्यात ना ते सीन्स वगैरे आहेत कसं सेलिब्रेट काय आहे, पण आपल्याकडे पैसे नाही आहेत, तर ते आपल्याला मन मारून नाही का नॉर्मल पद्धतीने सेलिब्रेट करावे लागेल. आता माझा भाऊ करतोय नॉर्मल पद्धतीने, आता तुमच्याशी काय लपवायचं. आता जेवढी ऐपत आहे तेवढंच करतोय, म्हणजे तेवढं नॉर्मल सेलिब्रेट करतोय, ठीक आहे, असं समजा. तर खुशी या गोष्टीची की 50वा वाढदिवस आहे, सेलिब्रेट करतोय, चांगली गोष्ट आहे. बट असं दुःख खंत याच्यात आहे की यार माझ्याकडे काही नाही आहे. पण काही नाही, काही विषय नाही. पप्पाचा बड्डे नाही सेलिब्रेट करू शकलो 50वा मी, तर काय झालं, पण मम्मीचा बड्डे तर मी नक्की सेलिब्रेट करेन, कारण मम्मीला अजून 2-3 वर्ष आहेत. आता हा टाईम तर फेस करावा लागणारच. आत्ता स्टार्टिंग आहे माझी ब्लॉगिंगची, तर मला थोडा हा पण टाईम फेस करावा लागतोच प्रत्येकाला. बट जेव्हा मम्मीचा 50वा वाढदिवस येईल 2-4 वर्षात, त्याच दिवशी 50वा बड्डे सेलिब्रेट असा करीन ना ही अख्खी भावकी बघल माझी, या अख्खी तुम्ही पण बघाल की यार जर नाही केला ना असा बड्डे सेलिब्रेट, माझ्या डोळ्यात असे सीन्स आहेत ना तो बड्डे सेलिब्रेट करण्याचा, नाही केला ना भाई नाव नाही लावणार स्वार्थी ब्लॉग्स, एवढा भारी बड्डे सेलिब्रेट करेन. आणि त्या टायमाला पण मम्मीच्या 50व्या वाढदिवशी पण पप्पाचा रिक्रिएट करेन वाढदिवस, त्या टायमाचा 50वाचा, म्हणजे आत्ताचा 50वा वाढदिवसाचा रिक्रिएट करेन, नाही का, रिक्रिएट करेन तो क्षण, हा क्षण तिकडे जेव्हा मम्मीच्या 50व्या वाढदिवसाला. ते आता एवढं सगळं सांगणार नाही का, ते डायरेक्ट तिकडेच, अजून जरा लांब आहे जर्नी आपली. बट आता नॉर्मली सेलिब्रेट करणार आहेत, थोडंसं सामान घ्यायला चाललो आहे आणि जास्त कोण नाही, फक्त सांगणं एवढंच आहे की भावाने सांगितलं आहे की असं डेकोरेशनचं सामान आण आणि आपण हे करू, म्हणजे आपल्या भावकीतल्या माणसांना सांगू, आपल्या मित्रांना सांगू, पप्पाच्या मित्रांना सांगू, असं नॉर्मलच बड्डे सेलिब्रेट करू, घरगुती फॅमिली फंक्शनसारखं. जसं की आता पप्पाचे मित्र येतील, 2-4 मोजके मित्र आहेत पप्पाचे, ते येतील आणि भावकीतली माणसं येतील, जसं की काका, मामा, मावशी, आत्या, माझे थोडे 1-2 मित्र आहेत, दादाचे थोडे 1-2 मित्र आहेत आले तर, आणि पप्पाचे 1-2 मित्र आहेत ते येतील. तर असं सगळं फॅमिली फंक्शन नॉर्मली. तर फिलहाल तर जाऊ डेकोरेशनचं सामान आणायला. मला आयडिया नाही आहे, मी कधी माझाच बड्डे सेलिब्रेट नाही केला आहे, तर कसं काय डेकोरेशनचं सामान आहे ते तिथेच जाऊन माहिती पडेल. बघू आता कसं काय ते.
तर फटाफट निघू. मी आलोय डेकोरेशनचं सामान घ्यायला. ते बघा, ते मला कन्फ्युजिंग आहे कोणता, म्हणजे मला असं 4-4चे सेट लावायचे, तर कोणता जुळून येईल मला माहीत नाही. बघा, गोल्डन पण आहेत, व्हाईट पण आहे, तर पर्पल पण आहे, प्लस लाल पण आहे आणि हा कलर पण आहे. बघा, तर कन्फ्युजिंग आहे यार, कारण मी माझा बड्डे कधी केला नाही, तर त्यानुसार. हा, अच्छा. हे बघा, एवढे घेतलेत. व्हाईट घेतलाय, गोल्डन घेतलाय, ब्ल्यू घेतलाय आणि खूप रंग घेतलाय. आणि हे एक 50चं घेतलंय, एक 0 आणि एक 5. काकी ते आहेत का, काय त्या फटाकडीचं नाव, ते असं करून बोलतात. हा 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 हा, आहेत ना. अरे वा, हे काय आहे म्हणजे कसं लावतात, हे कुठे लावतात काय? हे एवढे सगळे दिसते ना, हा हा, ते ना बलूनचे वगैरे दाखवले त्यांनी. हे 12 बलून हे वालेला, अच्छा 20 बलून हे वालेला, हे 6 पीस हे वालेला. अच्छा हे हॅपी बर्थडे येणार, हे कर्टन येणार मागचं. अच्छा, मागचं झालर पण येणार. हा, ही झाला. हा हा आणि याच्यामध्ये ही चिकट टेप असते ना, ती हा 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 हा, ती एक असते आणि ही रिबन असते त्याला म्हणून. अच्छा, हा पूर्ण सेट आहे का तुमच्याकडे? पूर्ण कितीला आहे तो? 290 ला सेट आहे, एक 280 पर्यंत जाईल. हा, ठीक आहे, मग तो द्या ना, मग चालेल. अरे वा, हे थोडं छान वाटतं ना. आणि जर मोठं असेल ना, तर याच्यामध्ये असा एक कर्टन तुम्ही अजून एक्स्ट्रा घेऊ शकता. अच्छा फॉईल पण स्टार आहे त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा याच्यामध्ये स्टार नाही, फॉईलचे याच्यामध्ये स्टार आहे. अच्छा याच्यामध्ये हे बलून आहे, त्याच्यामध्ये हे बलून याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये स्टार आहे. अच्छा, भारी आहे यार. अजून डिझाईन बघू थोडी. ब्ल्यू मध्ये तर दुसरं नको. बनवत असाल, अजून मिक्स कलर मध्ये बनवून टाकले त्याच्यामध्ये, तर तुमचं होऊन जाईल चांगलं. अच्छा अच्छा, हा ते पण आहे. हे तर नको, ह्याच्यामधूनच भारी वाटेल नाही का. हा वाला भारी वाटेल थोडं तुमचा भिंतीचा कलर सिम्पल. ऍक्च्युली भिंत नाही, बट तो आमच्या इथं खिडकी आहे ना, त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये असं पडदे लावलेत, तर त्या साईडलाच करायचे, कारण उजेड वगैरे लाईट बीट तिकडून पडते ना, तर मग सिल्वर आणि गोल्डन असं चांगलं दिसतं. असंच चांगलं वाटेल. ते हे कलर काळपट दिसतात जास्त करून, है ना. लाईट मध्ये रात्री करता वगैरे. असं गोल्ड पांढऱ्या भिंती वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये ब्ल्यू रेड हे असं. आणि मागे पडदा असा वाला पडदा आहे आमचा, स्किन कलर मध्ये. तर त्याच्या पडद्याच्या इथंच म्हणजे ना का हा झालर वगैरे चांगलं दिसेल का? हे आपल्या कर्टन, हे वाले कर्टन ना, हा तेच कर्टन असतं त्यामध्ये. अच्छा अच्छा, दिसेल तुम्हाला. मग काय वाटतं, हा वाला घेऊ का? म्हणजे आता मला तर यातलं काय माहिती नाही. हा तर नको, ब्ल्यू मध्ये नको, ह्याच्यामध्ये घेऊ या ह्याच्यामध्ये घेऊ, कारण हे दोनच ठीक वाटतात नाही का. काकीने एवढ्या समजवलं, त्याच्यानंतर हा वाला मी फायनल केलाय. थँक्यू काकी, एवढ्यात थोडं मदत केल्याबद्दल. तर हा नाही, अच्छा हा, ही पट्टी, हा माहिती आहे, ही टेप. म्हणजे टेन्शन नाही, कमी वेळात चांगलं डेकोरेशन. पैसे जर असेल, दुसरी पाहिजे असेल तर ही पण डबल टेप. अच्छा भाई, फायनली घेतलं बड्डेचं सामान. हे बघा, खूप काही घेतलंय. आता बघू, ते डेकोरेट पण करायचं आहे, ती जागा पण ठरवायची आहे, कुठं लावायचं आहे, काय लावायचं आहे ते. तर आता बघू. एक काम चांगलं केलं, ते काकीने ना सगळं सांगितलं आणि ते सगळं सेटअपच दाखवला मला कसं काय असतं ते. तर त्या हिशोबाने मी फोटो वगैरे काढून घेतले आणि तसंच करणार आहे मी. बघू आता कसं काय होतं ते. मी आत्ताच घरी आलो आहे. हे बघा, हे सगळं सामान घेतलं आहे, जेवढं त्या काकीने सांगितलं होतं, म्हणजे जेवढं त्या काकीने मला आयडिया दिली, कारण मला यातलं काहीच माहिती नव्हतं. बट मग त्या काकीने सांगितलं असं असं आहे. आणि सगळ्यात बेस्ट तर हे दिलं काकीने, ते खूप उत्तम केलं, की अशा पद्धतीने होऊ शकतं केलं तर तुम्ही. तर अशा पद्धतीने डेकोरेट करू शकता. हा जो फोटो आहे ना, तसंच तिकडं लागणार आहे. ही जागा ठरवली आम्ही लोकांनी, इथेच करू. कारण कसं आहे माहिती आहे का, इथे नाही केलं तर इथे करायचा विचार होता आमचा पहिला. मग असा दरवाजा पण आहे, आणि दरवाजा असा येईल बघा, असा उघडला तर एवढा दरवाजा उघडा येईल. मग एवढ्यामध्ये नाही करू शकत ना. आणि जरी इथं केलं तरी इथे उभं राहिली माणसं, तर किचनमधलं जे काही आहे ते दिसेल, म्हणून ते नाही करू शकत. ते कसं बेकार वाटतं मग ते, म्हणून.
आणि इथे तर ऑब्विसली नाही करू शकत. हा सोफा इकडं घेतला तरी पण इथे नाही करू शकत कारण लाईट इथे, मग फोटो बरोबर नाही येणार, मग दुसरीकडे फोटो काढायला लागेल. म्हणून ही जागा बरोबर आहे, इथेच डेकोरेट करायचं पूर्ण. तिथे बसून पप्पा केक कापतील आणि केक इथे असेल एका टेबलावरती, मग पद्धतशीर होईल असा विचार केला आहे. बघू आता. आणि आता हे मला फुगवावंच लागेल. मी एकटाच आहे तर एकटाच करावं लागेल सगळं. थोडंफार करेल, थोडंफार मम्मीची मदत घेईल मम्मी आल्यावरती. मम्मी अजून आली नाही घरात. तर फिलहाल तर, आणि एक तर उत्तम आहे. हे बघा, ह्याच्यातून नकली पैसे निघतात असा फोडला की. हे तर मी पहिल्यांदाच बघितलं बाई. फक्त एक बलून राहिला आहे, तो चमकीवाला मोठा बलून. तो दादा आणणार आहे. दादा बोलला मी आणतो. दादाला पण व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवलं. दादा बोलला ठीक आहे, फक्त तू डेकोरेट कर, काय करू नको, कारण त्याला टाईम नाही, तो जॉबवर असतो ना, तो संध्याकाळी येणार म्हणून. तर असं सगळं घेतलं आहे आता. फक्त आता हे बलून फुगवायचे आहेत मला, आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं करेन डेकोरेट. नाहीतर आपल्याकडे उद्याचा दिवस पण आहे, रात्री बड्डे होणार आहे. तर सगळे कामावरून पप्पा मम्मी रात्री येणार, तर रात्री बड्डे सेलिब्रेट होणार. आणि ऑब्व्हियसली रात्रीपर्यंत सगळं क्लिअर झालं पाहिजे, म्हणून हे आत्ता थोडंफार करेन तिथे, आणि उद्या थोडंफार सकाळी करेन, जेवढं पॉसिबल होईल माझ्याकडून तेवढं. कारण मदत करायला कोणच नाही आहे, मी एकटाच करणार आहे. म्हणून मम्मी संध्याकाळी येऊन मदत करणार, तर मग ते नाही का, ती पण थकणार बिचारी, म्हणून मलाच करावं लागणार आहे. झालेत किती माहिती आहे का, 720 रुपये झाले त्याचे सगळ्यांचे 750 होते, पण त्या काकीने 720 केले. कारण ते बोलले की पहिल्यांदाच मी बघते, ती काकी स्वतः बोलली पहिल्यांदाच मी बघते की कोण पप्पाचा वाढदिवस असं साजरा करतोय. कारण असे आमच्याकडं कस्टमर येत नाहीत, नाही का, पोरांचा बड्डे सेलिब्रेट करतात, गर्लफ्रेंडचा बड्डे सेलिब्रेट करतात, असं सगळे घेऊन येतात नाही का त्यांच्याकडे मेंटॅलिटी. तर पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करते म्हणून ती खुश होऊन मला 30 रुपयाचं हे दिलं नाही का, सूट दिली. तर बोलली की 720 करू आपण तुमचे. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यांना काय माहिती यार, हे सगळं मी फक्त एक्झिक्यूट करतोय हा प्लॅन. बाकी ही प्लॅनिंग भावाची आहे, म्हणजे ही प्लॅनिंग भावाची आहे, खर्च भावाचा आहे सगळं, त्यांना नाही माहिती आहे. पण ठीक आहे, काय नाही. पण हा शब्द आहे भाई, मी आज जरी माझ्याकडे पैसे नसले, उत्तम अजून उत्तम पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा पप्पाचा 50वा बड्डे, हा शब्द आहे माझा की मम्मीच्या 50व्या बड्डेला दोघांचा बड्डे सेलिब्रेट करू. मी दोघांचा करणार, दोघांचा. मम्मीचा बड्डे तर एवढा अफलातून करणार ना, त्यासोबतच पप्पाचा पण नाही का, दोघांचा सोबतच एक नंबर जागेवरती मी सेलिब्रेट करणार. आता ते कुठे करेन हे मला पण कल्पना नाही, पण चांगलाच करेन, एकदम धूमधडक्यात. अख्ख्या भावकीमध्ये कुणी असा केला नसेल बड्डे सेलिब्रेट, तसा करणार भाई. फिलहाल तर हा बड्डे सेलिब्रेट करू आपण, डेकोरेट वगैरे करू. मी ना ते 50चं घेतलं आहे, म्हणजे 50 वर्ष झाले ना पप्पाला, तर 50 वर्षाचं बघा 50चं घेतलं आहे, ते फुलवायचं नाही का बलून. बट ते फुलवायचं कसं आहे मला माहितीच नाही आहे यार. हे बघा, हे इथे मी खूप शोधल्यानंतर हे दिसलं मला, पण ह्याच्या आतमधून ही स्ट्रॉ घालून फुलवायचं कसं हेच मला माहिती नाही आहे. कसं करायचं यार, ही एक मुसीबत आहे यार. आपण कधी माझा बड्डे मी सेलिब्रेट केला नाही, तर मला माहिती नाही आहे कसं आयडिया काय असतं ते. तर बघतो, ट्राय करतो आहे कसं फुलवायचं त्याला. मला वाटतं इथूनच काहीतरी आत घालायचं याला आणि मग फुलवायचं. बघू, ट्राय करून बघतो. झालं बाई, फुलवलं. हे बघा, इथून असं टाकलं मी आणि असं पुश केलं तर आतच गेलं ते, आणि त्यानंतर फूक मारून पूर्ण ते फुगवलं आणि हे असं दाबलं नाही का. ॲक्च्युली याच्या आतमध्ये गम आहे, तर एक ऑटोमॅटिक ते बंद होऊन जातं, काय करायची गरज नाही. फायनली झालं. आता 0ला फुगू. हे बघा, एवढं तर झालं आहे. हे बघा, हे एवढं फुगवून झालं आहे मस्तपैकी. आता बाकीचे छोटे मोठे फुगे फुगवायचे आहेत, अजून फुगवायचे. हे एक फुगवायचं, हे एक फुगवायचे, 2 फुगवायचे. अजून आहे, काम भरपूर आहे. मम्मा आली. देवा माझ्या, किती रुपयाचं आहे? तूच सांग किती रुपयाचं असेल. किती रुपयाचं सांग. काय माहिती किती घेतलंस? 720 रुपये. हे सगळं सगळं हे या साईडला लागणार सगळं. तोपर्यंत हवा खादर.
फॅन चालू केलं तर सगळं ओढून जाईल, फुटेल फुगा सगळं. हवा का तोपर्यंत ये. दादाला बॅग आणली 250 रुपयाची, बरी आहे. अरे वा, बरी आहे की हा मस्त आहे मस्त आहे. कुठून आणली? चेंबुडेशन. नाही इथे लागलेच ना हा. रस्त्यावर. चांगली. तिकीट खेळलं 500 रुपये गेलं. आता किती आहे दादा जरा पैसे बघ. हा दमलो. हे बघा एवढे फुगवलेत फिलहाल, तर बाकीचं सगळं वरती ठेवलंय कारण मम्मी आता पोची मारेल म्हणून. फिलहाल तर आता चाय नाश्ता करून घेऊ थोडा. हे बघा चाय, कोरी चाय आणि आपलं पार्ले बिस्किट. मम्मी एवढी बाजूला येऊन का बसली? हा तिथं बसतो समोर. पप्पाच बर्थडे आहे ना माझ्या. काय बोलली? माझ्या पप्पाचा बर्थडे आहे ना. पप्पाचा बड्डे, पप्पाचा बड्डे, पप्पाचा बड्डे. टॅन. हा फायनली एवढं झालंय बघा, एवढं झालंय. लय मुश्किलने झालंय यार. या पडद्याला ना चिपकतच नव्हतं. थोडं मुश्किलनेच झालंय बट झालंय. एकटा काय काय करणार यार. मम्मीने पण थोडी हेल्प केली मला, बट मम्मीला पण जेवण वगैरे करायचंच आहे. तर एवढंच केलंय. आता पुढचं बघू, थोड्या वेळाने करेन, नाही तर उद्या करेन. उद्या पण आपल्याकडं सकाळचा दिवस आहे, काय विषय नाही. रात्री सगळे येणार ना, सकाळी थोडी येणार कोण. तर सकाळचा दिवस आहे. हे गुब्बारे बिब्बारे बलून बिलून लावून टाकू मग तिथे पूर्णपैकी. हे बलून बिलून पण फुगवायचे आहेत, ते उद्याच सगळं करायचं. उद्या लय लोड आहे. आता तर एवढं राहू दे. मम्मी फक्त या पडदा सरकवू नको हा. जाऊ ना बाहेर. नको म्हणजे हा पडदा ना थोडा सांभाळूनच एका कोपऱ्यातूनच जा, कळलं ना तुला? हे बघ एवढाच सरकवायचा पडदा, एवढाच. आणि इथूनच अशी जा जमलं तर. हा काय धक्का लावू नको, नाही तर कोसळलं तर माहिती ना किती मेहनत लागली होती म्हणून. हा 50वा बड्डे. आता हे कुठं लावायचं? ते लावायचं बरोबर, मी लावणार. त्या पोस्टरमध्ये आहे ना तसं लावायचं बघ, असं कुठे असं. पडद्यालाच? हां इथं खालती असं, आणि मग इथं बाजूला असं, कळलं? आणि हे पण फुगू ना. हा हे वेगळं वेगळं लावायचं, हे वेगळं लावायचं कुठं घराला बिराला. त्याचं टेन्शन नको, ते हे करतो. ठेवून टाका वरून. कळलं? हा ठेवूया. हे काय या? घरी वैताग येत होता म्हणून मी वाशीला आलो आता. मला माहिती होतं हा सुटलाय म्हणून यालाच भेटायला आलो होतो. आणि आज भाऊचा पगार झालाय बरं का. फ्रँकी खातोय आम्ही लोक आता. तू कोणती फ्रँकी घेतली? कोणती फ्रँकी घेतली? वेज चीज घेतोय, तुला साधी ना? हा साधीच घे. एक साधी चीज नको. साधी मध्ये चटणी जास्त टाका आणि हा. वेज चीज मीडियम राहील. हा भाई उद्या यायचं रात्री कुठं घरी. कुठं घर? वा घर कुठे? आता बघितलं पैसे आले तसे भाषा बदलली भाऊची. चेंबूरचं घर की इकडचं घर? मग कुठं राहतो मी? अच्छा तिथलं घर. हा. पनवेल मध्ये राहतो. मग असं बोललं पनवेलला यायचंय ते. वा. फिलहाल सिद्धांतने घेतली चीजवाली फ्रँकी आणि मी घेतली साधी फ्रँकी, कारण मला चीज जास्त आवडत नाही म्हणून मी चटणी टाकून घेतली याच्यात साध्यामध्ये. आणि चीज त्याला बरं वाटतं. हा. तर फिलहाल हे खाऊ, कुठेतरी बसू, बोलू. आणि आमंत्रण पण दिले मी त्याला उद्यासाठी. येणार नक्की येणार. तर आणि निघू मग, कारण लवकर Booking जाऊन झालेलं आहे. बुकिंग झालेलं आहे. लवकर जाऊन लवकर झोपून सकाळी लवकर पण उठायचं. मित्रांनो मी आत्ताच ट्रेन पकडून पनवेलला आलो. आता चाललोय घरीच. मित्र पण गेला ट्रेन पकडून वाशीवरून त्याच्या घरी. तो पोचला पण मी अजून चालतोच आहे. तर फिलहाल तर घरी जातो, जेवतो, काय बनवलं बघतो, जेवतो, अजून ब्लॉग एडिटिंगला बसतो यावाल्या. कारण उद्या आणि लवकर झोपतो, कारण उद्या सकाळी ना उरलेली तयारी करायची आहे म्हणून लवकर उठावं लागेल. तर फिलहाल तर या ब्लॉगला आपण एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.